नमस्कार मंडळी. आज एक हृदयस्पर्शी गोष्ट आपण ऐकत आहोत. मुंबईच्या दादर परिसरात पावसाळ्याचे दिवस होते. मुसळधार पावसात रस्ते पाण्याने तुडुंब भरले होते. अनिकेत हा एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता. त्याला अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाची खूप आवड होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याने एका प्रसिद्ध हॉटेलमधून पुरणपोळी आणि कटाची आमटी थाळी ऑनलाईन ऑर्डर केली. बाहेर पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. ॲपवर डिलिव्हरीची वेळ 30 मिनिटं दाखवली होती. पण पाऊण तास उलटून गेला तरी ऑर्डर काय आली नाही. अनिकेतला प्रचंड भूक लागली होती आणि त्याचा राग अनावर झाला होता. तब्बल 1 तासानंतर दरवाजाची बेल वाजली. बाहेर 62 वर्षांचे डिलिव्हरी पार्टनर वसंत काका उभे होते. ते पावसाने पूर्ण भिजलेले होते. त्यांचा फाटका रेनकोट त्यांना पावसापासून वाचू शकला नव्हता. त्यांच्या हातातला पार्सलचा बॉक्स थोडा ओला झाला होता. अनिकेतने दरवाजा उघडताच संतापाने ओरडायला सुरुवात केली. काय हे, 1 तास उशीर झालाय आणि जेवण पण थंड झालंय. या वयात काम जमत नसेल तर घरी बसा ना. माझ्या पैशांची आणि वेळेची वाट कशाला लावलीत? तुम्हाला अक्कल आहे की नाही? बापरे, अक्कलच काढली. वसंत काका थरथरले आणि हात जोडून म्हणाले, साहेब, पावसात थोडी अडचण आली, मला माफ करा. पण अनिकेतने त्यांचं काहीच ऐकून न घेता दरवाजा तोंडावर बंद केला. रागाच्या भरात त्याने ॲपवर त्यांना 1 स्टार रेटिंग दिले आणि कडक शब्दात तक्रार नोंदवली. अनिकेतच्या एका तक्रारीमुळे कंपनीने वसंत काकांना डिलिव्हरीची ID कायमची बंद केली, ब्लॉक करून टाकली. दुसरा दिवस उजाडला. अनिकेत ऑफिसला जाताना सोशल मीडियावर व्हिडिओ स्क्रोल झाला होता. अचानक त्याच्यासमोर एक व्हिडिओ आला, जो दादरच्या एका चौकातला होता. त्या व्हिडिओमध्ये एक म्हातारी आजी पावसात घाबरून पडली होती आणि तिच्या डोक्यातून फळाफळा रक्त वाहत होतं. आजूबाजूला गाड्या थांबल्या होत्या. लोक फक्त बघत होते, पण कुणीही पुढे आले नाही. तेव्हा तिथे एक डिलिव्हरी बॉय थांबला. त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या आजीला उचलून कडेला बसवलं. डोक्यातून वाहणारं रक्त थांबण्यासाठी त्याने शेजारच्या एका दुकानातून थोडी हळद मागितली आणि घरगुती उपाय म्हणून ती हळद आजीच्या जखमेवर दाबून धरली. त्यानंतर स्वतःचा फाटका रेनकोट फाडून त्याने आजीच्या डोक्याला पट्टी बांधली. ॲम्ब्युलन्स येईपर्यंत तो माणूस तिथेच उभा होता. तो व्हिडिओ झूम करून पाहिल्यावर अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकली. तो डिलिव्हरी बॉय दुसरा तिसरा कोणी नसून वसंत काका होते. आजीचा जीव वाचवण्यात त्यांचा अर्धा तास वेळ गेला होता आणि म्हणूनच अनिकेतची पुरणपोळी पोहोचायला उशीर झाला होता. अनिकेतला स्वतःचीच किळस आली. आपण एका देवमाणसाची नोकरी खाल्ली. त्यांनी तातडीने ॲपच्या कस्टमर केअरला फोन करून वसंत काकांचा पत्ता मिळवला. अनिकेत वसंत काकांच्या झोपडपट्टीत पोहोचला. एका अंधाऱ्या खोलीत वसंत काका डोक्याला हात लावून रडत बसले होते. त्यांच्यासमोर 5 वर्षांची आजारी नात झोपली होती. अनिकेतने हळूच विचारलं, काका, तुम्ही रडताय? काका ओक्साबोक्सी रडायला लागले आणि म्हणाले, साहेब, काल कोणीतरी माझी खोटी तक्रार केली आणि माझी नोकरी गेली हो. आज माझ्या नातीला तापाचं औषध आणायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. काल रस्त्यावर एका आजीचा जीव वाचवण्यात वेळ गेला, तर आज माझ्या नातीचा जीव कसा वाचू? हे ऐकताच अनिकेतच्या काळजाचे तुकडे झाले. ज्या माणसाने रस्त्यावर स्वतःचा वेळ आणि रेनकोट खर्ची करून एक अनोखे आजीचा जीव वाचवला, त्या माणसाच्या पोटावर अनिकेतने स्वतःच्या अहंकारापोटी लाथ मारली होती. अनिकेतने भर पावसात त्या झोपडीत वसंत काकांचे पाय घट्ट धरले. तो लहान मुलासारखा रडू लागला, काका, मला माफ करा. ती तक्रार करणारा पापी माणूस मीच आहे. मी 1 नंबरचा स्वार्थी आणि आंधळा माणूस आहे. तुम्ही देव आहात काका. अनिकेतने लगेच नातीला मोठ्या दवाखान्यात नेलं आणि तिचा सगळा खर्च उचलला. त्यानंतर त्याने स्वतःच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन वसंत काकांची नोकरी सन्मानानं परत मिळवून दिली. कोणालाही उशीर झाला किंवा कोणाकडून चूक झाली तर लगेच त्याच्यावर ओरडू नका मंडळी. त्यामागे काय कारण असेल हे समजून घेण्याची माणुसकी ठेवा. कारण कधीकधी ज्याला आपण चुकीचं समजतो ना, तो प्रत्यक्षात कुणासाठी तरी देवदूत बनून उभा राहिलेला असतो. मंडळी, ही सत्यकथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया अशाच गोड हृदयस्पर्शी कथेसह. धन्यवाद.